रामदीन नावाचा एक गरीब मजूर बिहारच्या गोपाळगंजमध्ये राहत होता। त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी मंगला आणि मुलगी निशा होती। मंगला, मला काहीतरी खायला दे, मग मी जाऊन बघेन, कदाचित मला काही मजुरीचे काम मिळेल। तुझेही असे उपाशी राहणे आणि बाळ जन्माला येण्यासाठी देखील चुकीचं आहे, म्हणून आता मला दररोज कठोर परिश्रम करावे लागतील। तुम्ही माझी काळजी करू नका, मी खाईन की थोडेसे। तुम्ही दोघे इथे बसा, आधी तुम्ही हा चहा प्या आणि चहासोबत काही भजिया ठेवलेली आहे ती खा। आई, मला खूप भूक लागलीये, मला काहीतरी खायला दे। थांब, मी तुझ्यासाठी रोटी बनवते, मग तू खा। मंगला, पीठ कुठे आहे? तुम्ही जे पीठ आणलं होतं त्यातून मी थोडंसं पीठ वाचवलं आहे, त्याचीच तिला एक रोटी बनवून देते आणि मग ती खाईल। तुम्ही काळजी करू नका, तुम्ही काम शोधा। मी काय करू? मी मंगला आणि निशाला खाऊ घालू शकत नाही। रामदीन बाजारात मजुरीचे काम शोधण्यासाठी बाहेर पडतो। तो एक दोन दुकानात काम मागतो, पण त्याला काम मिळत नाही। त्याला गोदामात पोती वाहण्याचे काम मिळते, पण गोदाम दुकानापासून काही अंतरावर होते। बघा, हा दुकानदार तुम्हाला गोदामात घेऊन जाईल। हो, तुम्हाला गोदामातून पोती आणून इथे दुकानात ठेवाव्या लागतील। ठीक आहे सेठजी, मी आणतो। अरे, किती पोती शिल्लक आहेत भाऊ? दुकान बंद करण्याची वेळ झाली आहे। सेठजी, फक्त 4 पोती शिल्लक आहेत। मग तेवढे पटापट वाहून घे आणि मग घरी जा। हो सेठजी। मग रामदीन सगळी पोते उचलून दुकानात ठेवतो। मग सेठजी त्याला काही पैसे देतो आणि मग ते पैसे घेऊन रामदीन घरी येतो। हे घे मंगला, मला काम मिळाले होते। काही दिवसासाठी हे थोडेसे राशन आणले आहे, आपले काही दिवस यात निघून जातील। मंगला त्या दिवशी पुन्हा डाळ भात शिजवते, ते पाहून निशा खूप आनंदी होते। आज तू जेवणासाठी डाळ भात बनवला आहेस, मला ही डाळ खूप आवडते। घे मग अजून। मंगला, आज मला काम मिळाले होते, पण उद्या काय होईल कुणास ठाऊक। पावसाळाही आपल्या डोक्यावर बसला आहे। तुला गोपाळगंजबद्दल माहितीच आहे। धरणाच्या फांद्या आपल्या गरीब लोकांवर कधी तुटतील कोणास ठाऊक। मला तुझी काळजी वाटते, तुझी डिलिव्हरीची वेळ जवळ येत आहे। गोपाळगंजमध्ये सर्व काही ठीक असले पाहिजे। रामदीन काळजी करत होता की पावसाळा आला आहे, जर मला काम मिळाले नाही तर मी घर कसे चालवणार। दुसऱ्या दिवशी मी पाहतो आहे की शेजारचा बिजुंदर भैया सांगत होता की एकाला इमारतीच्या दुरुस्तीसाठी मजुरांची गरज आहे। आता मी विचारून येतो, कदाचित मलाही काम मिळेल। बाहेर खूप पाऊस पडत आहे, तू कसा जाणार आहेस? अरे, मी जास्त दूर जात नाही, मी जवळच जात आहे। रामदीन काम शोधण्यासाठी घराच्या बाहेर पडतो। बाहेर पडल्यानंतर अचानक खूप जोरदार पाऊस सुरू होतो, म्हणून पावसात वाचण्यासाठी तो एका चहाच्या टपरीमध्ये जाऊन लपतो। तिथे खूप सारे लोक लपले होते आणि पाऊस थांबण्याची वाट पाहत होते। चहाच्या टपरीवाल्याकडे एक रेडिओ होता, त्या रेडिओमध्ये बातम्या चालू होत्या की अनेक गावांमध्ये खूप पूर आलेले आहेत, खूप जोरदार पाऊस सुरू झाला आहे। अरे देवा, काय झाले आहे? पुराचे पाणी वेगाने शिरत आहे, मला घरी जावे लागेल। पाण्याच्या लाटा सतत वाढत आहेत। रामदीनला बातमी कळते आणि तो घराकडे धावतो। रामदीनच्या घरात पाणी शिरले आहे। शेजारी घाईघाईने घरे रिकामी करत होते आणि पळून जात होती। तुम्ही आला आहात, पहा, संपूर्ण घरात पाणी वाढत आहे। बापू, मला खूप भीती वाटत आहे। काळजी करू नको, काही होणार नाही बेटा। मंगला, निशाला माझ्या खांद्यावर बसव, आपल्याला येथून लवकर निघावं लागेल। ऐका, माझ्या प्रसूतीची वेळ येत आहे असे दिसते, मला वेदना होत आहेत, मला घाबरायला होत आहे, बाळ खाली येत आहे असे वाटते। अरे देवा, मी काय करू? मी विजेंदर भाऊला फोन करतो। विजेंदर भाऊ, रामदीन, आपल्याला लवकर आवश्यक वस्तू बांधून निघून जावे लागेल, नाहीतर कोणीही वाचणार नाही।
सर्वजण वाहून जातील. विजेंदर भाऊ, मंगलाला प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत. तिला चालताही येत नाही. अरे, या संकटात तिला खूप त्रास होत आहे. लवकर या. एक काम कर, वहिनीला या खाटेवर झोपवावे लागेल आणि नंतर तिला याच खाटेवर उचलून घ्यावे लागेल. दुसरा कोणताही मार्ग नाही भाऊ. आता रामदीन निशाला आपल्या खांद्यावर बसवतो. विजेंदर आणि त्यांची पत्नी देखील खूप उदांत लोक होते. विजेंदरची पत्नी तिच्या मुलाला तिच्या मांडीवर उचलते. विजेंदर रामदीनला मंगलाला खाटेवर झोपून उचलण्यास मदत करतो. निशाचे वडील, ऐका ना, मी वेदना सहन करू शकत नाही, काहीतरी करा. पुराचे पाणी वाढत आहे. विजेंदर भाऊ, हिम्मत हारू नकोस. रामदीन, देव सर्व काही ठीक करेल. लोक पाण्याच्या प्रवाहापासून स्वतःला वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते. आज कोणाला माहीत नव्हतं, पुराचा कोप गरीब माणसावर इतका आला होता की तो सर्व काही बुडवून टाकेल. मंगलाचे धाडस खचत होते. आता एकच उपाय आहे. रामदीन भाऊ, मदत करण्यासाठी एक होडी आणावी लागेल. कोणीतरी कृपया तिला होडीत झोपवण्यास मदत करा. अरे भाऊ, माझ्या बायकोला बाळ होणार आहे, मला होडीत बसवा. भाऊ, आम्ही स्वतः 5 जण आहोत. आमची बोट इतके वजन सहन करू शकणार नाही. भाऊ. रामदीन अनेक लोकांसमोर विनवणी करतो. मंगलाची तब्येत बिघडू लागते. मंगला, हिम्मत ठेव. विजेंदर भाऊ, जर माझ्या मंगलाला काही झाले तर मी हिम्मत गमावणार. भाऊ, कदाचित बचाव कर्मचारी समोर बोट घेऊन उभे असतील. त्यांना लवकर मदत करा. कदाचित ती महिला गर्भवती आहे. बचाव पथक लवकर रामदीनपर्यंत पोहोचते आणि मंगलाला बोटीत झोपवते. संघर्षादरम्यान मंगलाला बोटीतच एका मुलाला जन्म देते. सर्वांच्या मदतीने मंगलाचा जीव वाचला. काही वेळाने सुरक्षा कर्मचारी मंगला आणि तिच्या मुलाला सुरक्षित ठिकाणी घेऊन जातात. खूप खूप धन्यवाद साहेब, आज तुम्ही आम्हाला मदत केली. हो, हे आमचे कर्तव्य होते जे आम्ही पूर्ण केले. यामध्ये आभार मानण्याची काही एक गरज नाही. रामदीन विजेंदर आणि त्याची पत्नी यांचेही आभार मानतो. वहिनी, आज तुम्ही दोघांनीही आम्हाला खूप मदत केली आहे. भाऊ, हो करणारच ना, मग त्यात धन्यवाद कसला. तेवढ्यात निशा तिथे येते. अरे वा, माझा धाकटा भाऊ आला आहे, तर आज मी खूप खुश आहे बापू. हो बाळा, तुझ्या धाकट्या भावाला भेट. मंगला, आता तू बरी हो. हो, मी ठीक आहे, पण आपण आता कुठे राहणार? या गावात सगळंच उद्ध्वस्त झालं आहे. मंगला, तुला माहिती आहे की आपल्या गावात दरवर्षाची समस्या आहे. ही जवळच्या प्रत्येक गावात दर पावसाळ्यात हेच होते. पण हिम्मत हारू नका, सगळं ठीक होईल. जेव्हा गरिबावर संकटाचा कोप येतो तेव्हा खूप काही सोबत घेऊन जातो. पण असं म्हणतात की जेव्हा जेव्हा कोणतेही संकट येते तेव्हा देव नक्कीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात येतो, जसा तो मदत म्हणून आला होता. या वाईट काळात सर्वांनी एकमेकांना मदत केली आणि काही काळानंतर आयुष्याने पुन्हा एकदा नवीन पहाट पाहिली.